हे तुझं नाव का? हिचं नाव काय? ही नवीन आहे यावर्षी. राहुलची बायको. हो का? राहुलची बायको आहे ती. अशा प्रकारे हा बघा, हे घर कसं आहे बघा, छान प्रकारे बनवलेलं आहे. दिसतंय का? आम्ही येत नाही तर सावनी लगेच विचार, मम्मी दादा कधी येईल शेवऱ्यातला, सांगा काय माहिती येतंय का नाही येतंय. हे बघा दोघी जणी बरी आहेस ना? ए काय कशी आहे? नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण आज जाणार आहोत एका खास ठिकाणी. तर बघूया कोण कोण भेटते आपल्याला तिथे. कोण दिसत तर नाही अजून. घरांमध्ये वगैरे कोण आहे का बघूया. कोण आहे का? कोण नाही. अरे गौतम आहे का? होय. तर हे बघा इकडे. अरे कसे आहात? हे बघा दोघी जणी बरी आहेस ना? ए काय कशी आहे? बरी आहेस ना तू पण? यावर तिकडे राहता? तिकडे राहता? तिथंच. चला जाऊया. तिथं कोण आहेत? कोण आहेत? हां चला बघूया. चला. बरे आहात ना? काय काय कशासाठी माती? अच्छा चूल बनवताय. गौतम कुठे आहे? अरे होय गौतम. मी पाहिलंच नाही. काय करतोय? कसं आहेस? ओळखतोस की नाही रे गौतम? तुला बघून गौतम पाठी या करून राहिलाय. काय काय? गौतम शाळेत नाही जायचा. नाही जात? अजून पाणी आहे ना इकडे? अजून पाणी बराच आहे. हे वडापाव आणलेत. हे घे श्रावणी. मी आता शेवऱ्याच्या शाळेमध्ये असतो. हां आमच्या गावामध्येच. गावामध्येच. घाबरते ती एकदा गेली ना. हां बरोबर झालं. रोज जाया बघ नाही ना तिच्या जोडीला. सांगतात त्याला. ती शेवऱ्यातली पोरं येतात ना शाळेत जातात, त्यांच्याकडे त्यांच्यासोबत पाठवायची. हां तर बघा आता नवीन घर हे बनवलेलं आहे आणि आता चूल बनवण्याचं काम चाललं आहे. तर ताई आता चूल बनवत आहेत. हे बघा अशा प्रकारे आता नवीन घराचं बांधकाम झालेलं आहे. चुलीचं काम चाललं आहे. खाली बाई पल सरकशील. पल्लवी इकडे वरती आहे. हे तुझं नाव का? हिचं नाव काय? ही नवीन आहे यावर्षी. राहुलची बायको. हो का? राहुलची बायको आहे ती. काजल आहे ती. काजल. काजल आहे ती राहुलची बायको. हे वर्षी आई नाही ना. आय हो तेच. आई कुठे आहेत? दोन माणसं गावाला. मग आई येणार नाहीत परत? नाही आता येणार. तिला घरकुल आलाय ना. अच्छा मग घर बांधायचं आहे. अच्छा अच्छा. ही आणली.
हे बघा अशा प्रकारे हे गवत लावलेलं आहे आणि गवतावरती आता माती है ना, अशा प्रकारे लिपली जातं. भारी टेक्निक आहे, म्हणजे आतमध्ये कोणी येऊ शकत नाही ना. इचू जाम नाही या जागेत. हो ना, हा ओला असतं, ओलावा म्हणून विंचू जास्त. बरोबर. लिपाय लागतंय. बरोबर. तर इकडे ही श्रावणी आहे आणि ही पल्लवी. श्रावणी, तू जाणार आहेस शाळेमध्ये उद्यापासून? जाशील की नाही? जाईन ना. सांग ना बाई. जाशील ना? अशीच काय इथे आता काय बेबीची काय तिला सांभाळायला लागत नाही. ती आता मोठी झाली. हां, ती खेळते. मम्मी काम करेल तेव्हा ती खेळत राहील, आहे ना. जाऊ दे की नको श्रावणीला शाळेमध्ये? जाईल ना ती उद्यापासून. पूर्ण वरपर्यंत माती लावणार? आतून आणि बाहेरून पण लावणार की? अच्छा, हां हां, बाहेरून पण लावणार? हो. तू शिकलीस की नाही? शाळेमध्ये गेली होतीस की नाही? गेलतो. किती शिकलीस? 8वी. 8वी? तरी बरं, चांगले शिकलीस. 8वी शिकले ती. आपली श्रावणी आता मोठी कोणतरी अधिकारी होणार आहे ना श्रावणी? होणार की नाही? अधिकारी होणार ना? बोल ना. शिकलीस तर तू होणार नक्की. तू गेल्या वर्षी सांगितलेलंस मी शिकणार आहे, मला शिकायचं आहे. सांगते ना ती मम्मी, मला जाम शिकायचं आहे. हो ना. जर तू उद्यापासून शाळेमध्ये गेलीस ना, मी आता तुला बक्षीस, पण तू गेलीस मग नंतरला आणखी देणार. जाशील की नाही मग उद्यापासून? जाशील ना. ओके. काम केलं असतंस तर ठीक आहे. आता तू काही काम करू शकत नाहीस, लहान आहेस. बघा हे पाणी आहे ना एकदम स्वच्छ आहे. पिण्यासाठी, जेवण करण्यासाठी सगळं वापरलं जातं. तर ही नदी आहे आमची भारजा नदी. पावसाळ्यामध्ये पूर असतो इकडे, परंतु आता उन्हाळ्यामध्ये बऱ्यापैकी, आता हिवाळा चालू आहे तर बऱ्यापैकी आता पाणी कमी झालं आहे. हो का? बारकी आहे ती, बारकी यांच्यापेक्षा आहे ती. दादा आपला कधी येईल ग मम्मी शेवऱ्यातला दादा? अशी विचार. तिला अजून आठवण आहे. ती कुठे आहे? गाडीत आहे. हो का? मला दादा सांग केली आणतय असा विचारत आहे. आठवण लय राहते. बस बस काल. अच्छा, ती पप्पांबरोबर गेले? नाही, मग मामा आहे ना, भावा आहे. अच्छा अच्छा, राहुल आहे ना. इकडे दाखवायचं ना, देवाला सरकारी मध्ये जायचं, ड्रॉप दिला असता. मंगळवारी घेणार आहे ना पप्पा तिला. मंगळवारी घेऊन जा. दवाखान्यात
हा तो हे बघा खाज सारखी झालंय हो. घेऊन जा. खाजलते ती हा मग त्यामुळे नखाने आणखी ती करेल ती जखम. चांगला झालेला त्या सगळा तिने परत त्या खांजलून खांजलून केला. घेऊन जा आज या मंगळवारी येऊ परवाला. मंगळवारी जाणार. होय बेबी. दादाला बोलशीस ना. कशी आहेस? फोटो काढायचा आहे तुझा. अरे ये ना. अरे 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 पडशील पडेल 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 पडेल. दादा आहे तो दादा शेवऱ्यातला. विसरलीस तू? फोटो काढायचा आहे बघ आता. फोटो काढा. दीदीचा, सावनीचा कशी आहेस? काढला. बरे आहेस ना तू? बोल ना. तू येतेस आमच्याकडे येतेस? हा येते म्हणते ती. मग चल आपण जाऊया आता. आवेश का बोलतच नाही. आता मोठा पण झाला. आता नाही ओळखत. आम्ही येत नाही तर सावनी लगेच विचार मम्मी दादा कधी येईल शेवऱ्यातला सांगा काय माहिती येतंय का नाही येतंय. मी इकडून 2-3 वेळा गेलो पण असं टाइम नव्हतं ना. टाइमच नव्हता भेटत. ए भावेश कशाला? चला तर ताई येतो मी. चला चला येतो हा ताई. श्रावणी चल बाय. उद्याला जायचं शाळेमध्ये जाशील ना? टाटा. येईन मी पुन्हा. तुला काय आवडतं खायला? तुला काय आवडतं खायला जास्त? केळी आवडतात? अच्छा ठीक आहे. मी आता यावेळी केळी आणली नाही. तर हे बघा अशा प्रकारे ही ह्यांची घरं आहेत. बघा छान वाटते ना. या घरामध्ये मस्त. इथे बघा समोर अशा प्रकारे हे छोटासा असा मांडव बनवलेलं आहे. कपडे वगैरे इथे हे बांधलेले आहेत. आणि इथे पाणी आहे ना खूप कमी पाणी आहे. हे बघा इथूनच पाणी आहे असं म्हणजे हे घर आहे आणि इथूनच हे पाणी आणायला इथून सोप्पं रस्ता आहे एकदम भांडी वगैरे घासायला. चला आपण ना बघूया. नदीमध्ये ना मासे भरपूर दिसत आहेत बारीक बारीक. हे बघा किती मासे आहेत बघा. बाबा खवळी आहेत. दिसत आहेत का? बघा खवळी मले जाडे खवले आहेत. ही आमची भारजा नदी. या इकडे ना पावसाळ्यामध्ये मगरी वगैरे असतात. वरच्या डोहामध्ये मगरी आहेत. तर इथे पाणीमध्ये खोल आहे परंतु इकडे पाणी कमी आहे. हे इकडे आंघोळीला वगैरे इथे पोरं इथेच करतात आंघोळी वगैरे. मासे बघा किती दिसतात. तर आपण घर बघूया. हे बघा अशा प्रकारे. हा बघा हे घर कसं आहे बघा. छान प्रकारे बनवलेलं आहे. दिसतंय का? हे बघा हे मोठं घर आहे. हे अशा प्रकारे सामान हे अशी दांडी वगैरे अशी सर्व. तर बघा असे कपडे वगैरे लावलेले आहेत. हे बघा भांड्यांसाठी अशा प्रकारे वरती हे बनवलेलं आहे लाकडी. इकडे चूल आहे आणि इकडे हे सर्व सामान देव वगैरे आणि इकडे सर्व भांडी वगैरे. खूप छान असं घर आहे. आणि हे बघा हे आंघोळीसाठी अशा प्रकारे इकडे बाहेर बनवलेलं आहे. अशा प्रकारे दगड वगैरे ठेवलेले आहेत खाली आणि बाजूला गवताचं. अशा प्रकारे हे आंघोळीसाठी बाथरूम. आदिवासी म्हटलं की वेगवेगळे पक्षी वगैरे मारत असतात. तर बघा इकडे ना मी पिसं पडलेली आहेत. ही पिसं कसली आहेत काय माहिती नाही. कुठल्या पक्ष्याचे आहेत. बघा इकडे सुद्धा हलद्या वगैरे आहे हा. आणि इकडे सुद्धा आहेत बारीक बारीक पिसं. इथे बघा त्यांनी मला वाटतं चवळी लावलेली आहेत. चवळीच्या शेंगा नदीच्या अगदी बाजूलाच माती टाकून अशा प्रकारे बनवलेले आहे. म्हणजे पाणी टाकण्याची गरज नाही. अशा प्रकारे. काय तुझं नाव कसं? तुझं नाव कसं? कार्तिक नाव आहे. अच्छा कार्तिक तू शाळेत जातोस की नाही मग? जातोस? जायचंच. कितवीला आहेस? तिसरी. तिसरीला. अच्छा मग लिहिता वगैरे वाचता येतं तुला?
नाही नाहीत. कार्तिक ही पक्ष ही कुठल्या पक्षाची रे पिसं आहेत? इथं इथं कोणता पक्षी मारला होता? काय माहित? तुम्ही नव्हता मारलात? आम्ही काय? नाही मारलं. अच्छा, शिकार वगैरे करता की नाही? करता. जाऊया काय आपण एक दिवशी शिकारीला? मला न्याल कुठं? शिकारीला? या मग. जाऊया आपण मग. चालेल. कधी जायचं सांग. गौतमला शोधायला लागेल. हां, गौतमला शोधायला लागेल. गौतमला घेऊन जाऊया. शिकार करता ना, मारता ना तुम्ही? कराल की नाही? नाही तर असं हात हलवत यायला लागेल. मारला तर मारला. नाहीतर मग असंच यायचं. चालेल, एक दिवशी आपण जाऊया. हां, मी येईन, आपण तिघेजण जाऊया. अच्छा, ते तुझं घर तिकडे आहे का? अच्छा. गौतमला बोलायचं. हां, गौतमला. गौतमला काय? तू त्याला बोल. हां, मग आपण जाऊया एक दिवशी. हो, बाय. तर हे बघा, अशा प्रकारे इकडे हे घर आहे. इकडे सुद्धा बघा, हे घरं तयार आहेत सगळी, म्हणजे आता राहण्यासाठी त्यांनी तयार झालेली आहेत. ही राहतात इथे. आता इथे सुद्धा बघा मातीने अशा प्रकारे सारवलेलं आहे, बाहेरून आणि आतून सुद्धा. हे घर बघा, इकडे अशी चूल आहे. इकडे बघा जेवण ठेवण्यासाठी अशा प्रकारे हे स्टँड असं बनवलेलं आहे. आणि इकडे आतमध्ये या बाजूला बेडरूम, इकडे झोपण्यासाठी. ही गावावरून आणलीत काय? हां, भयाने आणली. अच्छा, मस्त आहेत. उघडू नको त्यांना, उघडलीच तर जातील कुठल्या कुठे. हां, अर्धी पिल्लं काय झाली? घेतली. कोणी? घारी नाही नेली. अच्छा, हां, उघडली तर घार घेऊन जाईल. घार खाते लगे उचलून घेऊन जाईल. कार्तिक आणि गौतम. बाय. मित्रांनो, पाहिलात तर ही आहे एक छोटीशी आदिवासी वस्ती. तर आपण इथे आलो होतो, तर मला तर भेटून त्यांना सगळ्यांना खूप छान वाटलं. तर ती बरीचशी लोकं आहेत, ती मला ओळखतात. मी दरवर्षी इथे येतो. तर मित्रांनो, बघा, आपणसुद्धा जीवनामध्ये आहे ना, एखादी गोष्ट आपल्याला मिळाली नाही तर किंवा एखादी गोष्ट नसेल तर आपण दुःख करत बसतो. तर तसं नाही झालं पाहिजे. तर तेच आपण या व्हिडिओतून शिकलं पाहिजे की बाबा बघा, त्यांच्या चेहऱ्यावरती कुठं दुःख किंवा काय असं होतं का? सर्व मस्तपैकी एन्जॉय करत होते, हसत होते, आहे ना. बघा, पैसा हा आता खूप महत्त्वाचा आहे. पैशाशिवाय किंमतसुद्धा नाही आहे माणसाला, आहे ना. पैसा असेल तर किंमत दिली जाते, परंतु तो मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायचंच आहे. परंतु तो नसेल तर आपण प्रयत्न करूया, परंतु ते जर मिळत नसेल किंवा आपल्याकडे चांगला जॉब नसेल ते मिळवण्यासाठी प्रयत्न करू. परंतु जी आता सध्या काही आहे, जे आपलं सध्या आपलं ज्या प्रकारे चाललं आहे, तर त्यामध्ये सुद्धा खुश राहिलं पाहिजे. तर तेच आपण या व्हिडिओतून बोध घेतला पाहिजे. तर मित्रांनो, मला तर बाबा खूप छान वाटलं. तर चला, आता आपण जाणार आहोत घरी. तर पुन्हा भेटू आपण अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आहे ना, तर ते व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. तर मलासुद्धा वाचायला खूप बरं वाटेल तुमची कमेंट. तर नक्की तुम्हाला काय वाटतं, माणसाने अशा प्रकारे कसं राहिलं पाहिजे? त्या स्पर्धेमध्ये अक्षरशः आपण कुठेतरी मागे राहतो आहे किंवा आपल्याकडून ती गोष्ट होत नाही आहे, आपण दुसऱ्यांच्या मागे राहिलो आहे असं कधी कधी वाटतं. पण बघा, विचार करा, तुम्हाला काय वाटतं, आहे ना, ते या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा. चला, तर पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो, हॅपी राहा, आहे ना. चला तर बाय.